आई ही जगातील सर्वात प्रिय आणि पूजनीय व्यक्ती आहे. कोणत्याही प्रेमाचा अनुभव मातापित्यांच्या प्रेमाशी तुलना करू शकत नाही. आई आपल्या मुलाची पहिली शिक्षक आणि मार्गदर्शिका असते. आई आपला जीव लावूनही आपल्या मुलांच्या प्रत्येक संकटाला सामोरे जाते. गर्भात आपल्या रक्ताने मुलाला संगोपन करते आणि त्याच्या पालन पोषणासाठी अनंत त्याग करते. जगातील कोणतंही प्रेम मातृत्वाच्या प्रेमासारखं असू शकत नाही. सर्व महान व्यक्तींनी त्यांच्या यशासाठी आईच्या प्रेम व आधारावर विश्वास ठेवला. काही नाती फक्त काही काळासाठी असतात. काही आपल्याला धोका देतात, काही सोडून जातात आणि काही प्रत्येक सुखदुःखण्याखात सोबत राहतात. पण एक व्यक्ती जी निस्वार्थपणे प्रेम करते ती म्हणजे आई. आई आपल्याला जीवनातील प्रत्येक गोष्ट शिकवते. बोलणं, लिहिणं, वागणूक आणि हे सर्व काही आपल्याला सर्वोत्तम माणूस बनण्यासाठी मदत करतं. प्रत्येक आईला योग्य सन्मान मिळायला हवा आणि तिच्या सर्व कार्यांचं कौतुक करायला हवे. आई केवळ पालन पोषण करत नाही, तर आपल्या जीवनातील पहिली सर्वोत्तम मित्र आणि शिक्षक असते. आपल्याला त्रास किंवा आजार झाल्यास तीच पहिली व्यक्ती असते जी काळजी घेते, रात्रभर जागा राहते आणि आपल्याला जलद बरे व्हावं म्हणून प्रयत्न करते. आईच्या प्रेमाचा कर्ज आपण कधीही चुकवू शकत नाही. तिचा हृदय दुखवणे म्हणजे ईश्वराचं हृदय दुखवणे. म्हणून आईला कधीही दुखवू नका. आई म्हणजे मंदिर, आई म्हणजे पूजा. आईचं प्रेम जन्मापूर्वीपासून आपल्या आयुष्याशी जोडलेलं असतं. जीवनात जशीही आनंद व्यथा असतील, आईचं प्रेम कायम राहतं. ती आपल्या मुलाच्या प्रत्येक त्रासाला स्वतःच्या दुःखापेक्षा वर ठेवते. स्वतः पोटभर जेवण घेते, स्वतः जमिनीवर झोपते, पण मुलाला आपल्या गोदेत झोपवते. आईचं जीवन संपूर्णपणे मुलांसाठी समर्पित असतं. तिचा त्याग, ममता आणि प्रेम असीम आहेत. म्हणून आपल्याला आईला दुखवू नये आणि तिच्या प्रेमाचा कर्ज नेहमीच मान्य ठेवावे. मित्रांनो, आपली आई आपल्यासाठी जगातील सर्वात मोठं रक्षण आणि आधार आहे. जर आपण आईला खरी काळजी आणि प्रेम दाखवलं तर आपलं जीवनच समृद्ध होते. आणि जर तुम्ही देखील तुमच्या आईवर प्रेम करता तर खाली कमेंटमध्ये लिहा. मित्रांनो, आईचं प्रेम हे जगातील सर्वात अनमोल नाते आहे. तिच्या ममता, त्याग आणि शिकवणुकीस कधीही विसरू नका. आपल्याला कितीही मोठं दुःख येवो, ते काही काळासाठीच असतं. दुःख पाहण्याचे 2 मार्ग आहेत. पहिला, हे समजा की आपल्या आयुष्यातली आधीची सुख गेली आहेत, तर या दुःखाला घाबरण्याची गरज नाही. तेही जाईल, फक्त थोडा वेळ लागेल. दुसरा, जे काही होते ते चांगल्यासाठी होते. एखादी घटना घडली की आपण नाराज होतो. आपल्याला वाटतं की हे का माझ्यासोबत घडलं, पण नंतर समजतं की त्याचा चांगला परिणाम झाला आहे. सतत चिंता करणे काहीही उपयुक्त नाही, परंतु चिंतन, विचार करणे आपल्याला समस्यांवर उपाय शोधायला मदत करतो. चिंता आणि चिंतन यात मोठा फरक आहे. चिंता आपल्याला अशक्त करते, तर चिंतन आपल्याला सशक्त बनवते. जितका वेळ आपण कोणत्याही कामाची चिंता करत बसतो, तोच वेळ त्या कामाला पूर्ण करण्यासाठी वापरला तर जीवनात चिंता कमी होते आणि समाधान वाढते. चिंता ही अशी गोष्ट आहे जी आपल्या जीवनात असंख्य अडथळे निर्माण करते. जसं मधमाशा शहदाला चिकटते. आपण भविष्याची किंवा भूतकाळाची चिंता करू नये. जो काही झाला ते चांगलं आहे. जे चाललं आहे ते चांगलं आहे. जे होणार आहे तेही चांगलं होईल. वर्तमानात राहा आणि आनंदी राहा. कधीतरी आपण इतक्या चिंतेत असतो की जीवन जगायला विसरतो. आपल्याला फक्त या विचार करायला हवेत, समस्या सोडवण्यासाठी मी काय करू शकतो.
एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांच्यावर आपण आधीच पूर्वग्रह करतो त्यांच्या जीवनाची खरी स्थिती आपल्याला माहीत नसते. एखाद्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी त्याच्यासोबत वेळ घालवावा लागतो. आता एक गोष्ट कथा स्वरूपात समजून घेऊया. एक युवक आपल्या दुःखाबद्दल देवाशी तक्रार करतो. त्याला वाटतं की संपूर्ण जगातील दुःख त्याच्यावरच येते. देव त्याला स्वप्नात दिसतो आणि म्हणतो, तुझ्या दुःखाचा अनुभव घेणाऱ्यांना काही काळासाठी थोडा सोपा अनुभवते. युवकाला सांगितलं की त्याने आपले दुःख लिहून शहराच्या चौरायावर ठेवावे आणि दुसऱ्या लोकांच्या तुलनेत हलकी गोष्ट निवडावी. त्याने हे केलं आणि लक्षात आलं की सर्वांच्या दुःखाची व्यथा मोठी आहे. आपले दुःख तुलनेने हलके आहे. त्याने शिकलं की आपल्याला सतत आपल्या दुःखावर लक्ष केंद्रित न करता इतरांपासून शिकून जीवनात पुढे जायचं आहे. चिंता केवळ नकारात्मक विचारातून येते. जर आपल्याला आनंदी राहायचं असेल तर आपल्या मनातल्या विचारांवर नियंत्रण ठेवा आणि जे काही आवडतं ते करा. जसं तुम्हाला संगीत ऐकून सुकून मिळतो किंवा फिरायला जाण्याचा आनंद मिळतो. दुसऱ्या लोकांच्या गोष्टींनी आपल्याला प्रभावित होऊ देऊ नका. ज्याने आपल्याला दुखावलं त्याच्यावर वेळ न घालवता स्वतःच्या जीवनावर लक्ष ठेवा. चिंता केवळ आपल्याला थकवते, उपाय नाही. सर्वात महत्त्वाचं, जगातील बदल हे कायमचे नियम आहेत. आज तुम्ही श्रीमंत असाल, उद्या गरीब. त्यामुळे प्रत्येक क्षणात आनंद शोधा. मित्रांनो, जीवनात प्रत्येकाची काही ना काही समस्या असते. दुःखावर मात करून आपल्यातील समाधान शोधा आणि आजचा दिवसच आनंदी बनवा. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, चिंता आपली ऊर्जा चोरते. जीवन आनंदी जगण्यासाठी दुःख विसरून वर्तमानात राहा आणि सानंद राहा. पुढच्या व्हिडिओपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि मित्रांसोबत शेअर करा.